शहाजी बापूंच्या सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली आणि यावेळी शिंदेंनी जोरदार फटकेबाजी करत ठाकरेंवर निशाणा साधला। काही लोक बंगल्यात बसून एफबी खेळतात, एफबी म्हणजे फुकट बाबूराव अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली। दरम्यान मी पण एफबी आहे, पण एफबी म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर असा टोला त्यांनी लगावला। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा इथे फार्म हाऊसवर अजित पवारांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा संपन्न झाला। यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। आपल्याला पण मंत्रिपद मिळावं अशी भावना खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली। भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या पक्षात तरी जाईन असं जसे गोरेंना मंत्रिपद भेटलं तसं मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल असं विशाल पाटील म्हणाले। अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुखांचा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात पंकज भोयर यांनी मंत्रिपदाचा किस्सा सांगितला। ज्यांचा मामा अमरावतीचा असतो तो मंत्री होतोच असं बावनकुळे म्हणाले होते। माझे मामाही अमरावतीचे आहेत आणि मीही मंत्री झालो असं भोयर म्हणाले। मंत्रिपद परमनंट नाही, ते काचीचं स्थिर भांड आहे असं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी केले। दरम्यान 4 वेळा आमदारकी आणि मंत्रिपद मिळणं सोपं नसल्याचंही त्यांनी म्हटलं। कुणाचं काम किती मोठं हे लोकांनी मतदानातून दाखवून दिलं असं वक्तव्य करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर टीका केली। जळगावच्या धरणगावात शिवसेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेदरम्यान ते बोलत होते। रायगडच्या रोह तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। अनंत गीतेंचे खंदे समर्थक समीर शेडगे 13 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। सुनील तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। शक्तीपीठ महामार्गात 50,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। तर अनावश्यक प्रकल्पामुळे राज्यातील शेतजमीन कमी होत असल्याचंही त्यांनी म्हटलं। भ्रष्टाचारावर आळा घालण्याची मागणी त्यांनी केली। मी या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो असं मिश्किल विधान नरहरी झिरवळ यांनी केलंय। तर मागील 5 वर्ष 288 आमदारांचं सभागृह चालवलेला मी माणूस आहे आणि त्यामुळे कोणत्याही खात्याचा कार्यभार सांभाळू शकतो असा दावा झिरवळांनी केला। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात प्रकरणी न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत मिळणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याचं वेतन फक्त 56% देण्यात आलं आणि या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पुण्याच्या बाणेर परिसरातून 3 लाखांचा हायड्रोफोनिक गांजा जप्त करण्यात आला। गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली। भिकराईनगर वाघोली मार्गावर एका वाहत्या बसमध्ये वाहक आणि एका प्रवाशामध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। बदलापूरजवळील बारवी धरणात 45.46% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। 15 एप्रिलनंतर धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपात करावी की नाही या संदर्भाचा निर्णय घेतला जाणार आहे। भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी भिवंडी जैन महासंघाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। साकाळी पाणी योजनेला शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला। कुठल्याही परिस्थितीत ही योजना लागू होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। पुण्यातील आयसरच्या मुक्त पर्व कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी परिषदेनं विरोध केला। कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वक्त्यांबाबत आक्षेप नोंदवत निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली। कल्याणमध्ये विनापरवाना गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली। या प्रकरणी एक देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत काडतुसं आणि एका काडतुसाची पुंगळी असा 62,000चा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। डोंबिवलीमधील 30 वर्ष दिव्यांग महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केला। अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली। बदलापूरमध्ये पूर्व वैमनस्यातून 5 ते 6 जणांनी एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण केली। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। विहिरीमधील झाडाला आदळून एका तरुणाचा मृत्यू झाला। वसई गिरीज गावातील विहिरीत पोहण्यासाठी हा तरुण गेला होता। दरम्यान याच विहिरीत एका झाडाला आदळल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। पुण्याच्या वाघोलीत स्थानिकांची गुंडागर्दी पाहायला मिळाली। ज्ञाती एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ वाहनांची धोकादायक स्पर्धा लावण्यात आली। सोसायटीमधील नागरिकांनी हटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली। एक ब्रेकिंग न्यूज, तरुणांच्या त्रासाला कंटाळून एका शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे। कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचं कळतंय।
तरुणांच्या त्रासाला कंटाळून या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. आणि आता आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचं कळतं. ही बातमी पुन्हा एकदा सविस्तर जाणून घेऊयात. बारामतीच्या कोराळे खुर्दमधील तरुणाच्या सततच्या धमक्यांना त्रासून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला. 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला संबंधित आरोपी आणि त्याचे सहकारी सतत त्रास देत होते असा आरोप करण्यात आला. तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आता पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. जालन्यात जिल्हा रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक झाली आणि यात 6 जण गंभीर जखमी झालेले. दरम्यान सासू सुनेच्या शेतजमिनीच्या वादातून ही दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या कोपरे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे महिलांना जीवघेणी कसरत करून खडकाच्या टाकीतून पाणी काढावं लागतंय. 9 खडकांमधील टाक्यांपैकी फक्त एकाच टाकीमध्ये पाणी शिल्लक आहे आणि याच टाकीतलं पाणी सध्या संपूर्ण गाव वापरत असून टाकीतील पाण्यानंही तळ गाठला. चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी झाली. गडावरील गर्दीचं नियोजन पूर्णतः कोलमडल्याचं पाहायला मिळालं. भाविकांची अचानक गडावर गर्दी झाल्यानं दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले. धुळे महानगरपालिकेतर्फे शहरातील नळांना वॉटर मीटर बसवण्यात येणार आहेत. पाण्याची बचत व्हावी तसंच पाण्याचा कर नियमित वसूल व्हावा यासाठी महानगरपालिकेने शहरात 58,000 वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मुलींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. मृत मुलींच्या कुटुंबियांना 1 लाखाची मदत जाहीर करण्यात आली. बीडच्या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यासोबत गुजरातला जाणाऱ्या 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. पोलीस अधिकारी पणजीत कासलेंच्या पैशांची मागणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. परवानगी न घेता आरोपींना गुजरातला नेल्याचा आरोप या पोलिसांवरती करण्यात आला. हिंगोलीच्या वरुडमध्ये अज्ञाताने एका एकरातील केळीबाग कापून टाकली. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान बागेचं नुकसान करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्योतिबा चैत्र यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सक्षम वाडी रत्नागिरी इथे मंदिर परिसरात भेट देऊन तयारीची पाहणी केली. सिंधुदुर्गात महिला आणि बालविकास विभागाच्या बालगृह आणि निरीक्षण गृहाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं. मंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. या मार्गावरील ब्लॅक स्पॉटवर संरक्षक कठडे, सूचना फलक, वेग नियंत्रक उपाययोजना आणि CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत. गरज पडल्यास रस्त्याच्या डिझाईनमध्येही बदल केला जाईल. बीडच्या संत बंकट स्वामी महाराज यांच्या नारळी सप्ताहात गरजूंचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यामध्ये हजारो नागरिकांनी हजेरी लावली. बीडच्या राक्षस भुवनमध्ये नगद नारायण गडाच्या 73व्या नारळी सप्ताहाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली. दरम्यान हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाही करण्यात आली. नंदुरबारच्या नवापूरमध्ये दूषित पाण्यामुळे पिवळ्या तापाची साथ पसरली आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीची मोहीम हाती घेतली. गडचिरोलीच्या देऊळगावच्या धान खरेदी केंद्रावर 1.5 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले. दरम्यान या संदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पंढरपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवणमध्ये बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी निलेश राणे देखील स्पर्धेत उतरल्याचं पाहायला मिळालं. मनसरमधील 2 गावांना पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असणाऱ्या खडकातील पाण्याच्या टाकीत अज्ञातानं विषारी औषध टाकलं. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून टाकीतील पाणी वापरास बंद करण्यात आलेलं आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाण्यात विषारी औषध टाकल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाशिमच्या ग्रामीण भागातील 5वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क जिल्हा परिषद भरणार आहे. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी समुद्री गारुडांचं घरटं आढळून आलंय.
सुरूच्या झाडावर अंडी असलेलं गरुडाचं घरटं ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जळगावमध्ये GS मैदानावर पहिल्यांदाच खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळलेला आहे, तर धर्माबाद तालुक्यात गारपीट झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं. हिंगोली जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झालेली आहे. उन्हाच्या कडाक्याचा केळीबागेतील झाडांना देखील फटका बसला आहे. ही झाडं सुकली आहेत आणि यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. गेल्या 3 दिवसांपासून नंदुरबारमध्ये वाढलेल्या तापमानाची झळ आता फळबागांनाही बसताना दिसते. उष्णतेमुळे पपईचे फळ जळत असल्याचं चित्र आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. परभणीत 5 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान तहसीलदारांनी तब्बल 5 दिवसांनंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी इतका वेळ का लागला, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. नंदुरबारच्या काठी गावातील तलावांच्या पाणीसाठ्यात घट झाली आणि त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. दरम्यान तलावातील गाळ काढून क्षमता वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये माकडांनी भुईमुगाच्या शेतीचं मोठं नुकसान केलेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. सांगलीमध्ये गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. चुलीवर स्वयंपाक बनवत निषेध नोंदवला. राहुरी पोलीस स्थानकासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं पीक विम्याच्या रकमेसाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गजानन उगलेंनी उपोषण मागे घेतलं. छत्रपती संभाजीनगरच्या करोडी टोल नाक्याजवळ आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या पंचतारांकित हॉटेलला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. जळगावच्या लोणवडी शिवारात भीषण आग लागली आणि आगीत 4 एकरवरील मका पूर्णपणे जळून खाक झाला. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली. जळगावमध्ये भरदिवसा एका अपार्टमेंटमध्ये घरफोडी करण्यात आली आणि एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 85,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली. दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलंय. नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टीत दोघांवर हल्ला करण्यात आला. उपचार दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. गाय आडवी आल्यानं माझगावमध्ये एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला आणि या अपघातात रुग्ण महिलेसह अन्य 3 महिला जखमी झाल्या. वर्ध्यामध्ये अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्याला अटक करत मुद्देमाल जप्त केला.